इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरात पोहोचलेले सोनम वांगचुक देशात होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या विरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतले जंतर मंतर मैदानावर गेल्या 18 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। त्यांचं 18 दिवसात 8 किलोहून अधिक वजन कमी झालंय। सोनम वांगचुक त्यांच्या आंदोलनावरून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। यावर न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलंय। न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत उद्या या प्रकरणाची सुनावणी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। सोनम वांगचुक यांचं 18 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि त्यांची तब्येत जोरदार चांगलीच खालावलेली आहे आणि आता कोर्टाने यामध्ये मध्यस्थी केल्यानंतर तरी त्यांचं उपोषण मागे घेतलं जाणार का हे पाहावं लागेल। मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण किमान सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडा। सिनेमातल्या रांचोसाठी एवढा जीव लावला, मग खऱ्या रांचोसाठी सगळे लोक आवाज का उठवत नाहीत? सोनम वांगचुक सारखी माणसं देशासाठी फार महत्वाची आहेत। मी तर विनंती करतोच आहे, पण प्रत्येक समजदार व्यक्तीनं सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी आणि सरकारनं ताबडतोब मध्यस्थी करावी। दिल्ली आना चाहती हूँ जंतर मंतर में, प्लीज ये फालतू लोगों के लिए आप अपनी जान मत दीजिए। आप बहुत कीमती है, यू नो आपकी जान बहुत कीमती है। जंतर मंतर जाइए, मैं जंतर मंतर जाऊंगी और अपने हाथ से उनका फास्ट करवाऊंगी। क्या बात है, क्या